जय महाराष्ट्र. हे बघा टावर IPLचा नाही तर वायफायचा टावर आहे. प्रियाल भाऊंच्या टेरेसवर आलो. प्रियाल भाऊंचा वायफायचा बिझनेस आहे. सगळा वायफायचा सेटअप त्यांच्या टेरेसवर आहे. वायमध्ये आणि शिरोळमध्ये बिझनेस आहे आपला. तर कुणाला वायफायचं कनेक्शन टाकायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट संपर्क करा. त्यांची डायरेक्ट मिटिंग घालून देतो. हॉटेलवर आलो तर बघितलं नवीन कोरी सिलेंडर उभी होती दारात. तर आमच्या स्वप्नील भाऊनं नवीन खरेदी केलेली. तर आम्ही डायरेक्ट गेलो गणपती मंदिरात. तर गणपती मंदिरात आलोय आणि पाया पडून गंध लावला. असं होणार नाही. गंध लावला आणि डायरेक्ट बाहेर पडलो. गाडीची पूजा वगैरे केली आणि डायरेक्ट घरी आलो. बायकोनं बदामाच्या आकाराची चपाती केलेली आणि फ्लावरची भाजी केलेली. फ्लावरची भाजी हाणली, मला कधी आवडत नाही तरी पण हाणली. संदेश भाऊंचा आमचा फोन आला की गाडी धुवायला जायचे. गाडी धुवायसाठी आम्ही नावाच्या वाट चाललो. इथं गाडी एकदम खतरनाक धुत होतं. फेसबुक मारून एकदम गाडी धुतली. डायरेक्ट आलो आम्ही बॉडी शो बघायला. आज वाईट बॉडी शो होता. कोणाचा तरी बर्थडे होता. त्या बर्थडे निमित्त द्रविड हायस्कूलच्या ग्राउंडवर मोठा बॉडी शो होता. भरपूर पब्लिक आलेली. द्रविड हायस्कूलचं ग्राउंड एकदम भलं मोठं आहे, त्यामुळे काय पब्लिकला बसायला जागा भरपूर आहे.